काळ होता जेव्हा वंशाला दिवा पाहिजे म्हणून जन्माला येण्याआधीच मुलींची गर्भातच हत्या केली जात होती. परंतु शिर्डीतील सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंब म्हणून ओळखले जाणारे शेजवळ कुटुंबियांनी मुलीच्या जन्माचं जल्लोषात स्वागत करत समाजाला अनोखा संदेश दिला असून त्यांच्या या अनोख्या स्वागताचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. श्री साईबाबा संस्थांच्या संरक्षण विभागात निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या देवानंद शेजवळ यांच्या घरात 8 वर्षानंतर लक्ष्मीच्या पावलांनी खुशी नामक चिमुकलीचा जन्म झाला. जन्माला आलेली खुशी ही नावाप्रमाणेच संपूर्ण शेजवळ कुटुंबाला आनंद घेऊन आली. तिच्या जन्माचं स्वागत करत शेजवळ कुटुंबियांनी घरासमोर रांगोळी काढून फुलांचा सडा टाकून रंगीबेरंगी फुग्यांनी घराची सजावट करत दारावर तोरण बांधून सुनेचे औक्षण केले. इतकेच नव्हे तर लक्ष्मीची पावले आपल्या घरात येताना धान्याच्या राशी उंबऱ्यावरून ओलांडल्या जातात तशा राशी सुद्धा ओलांडत कुंकवाच्या ताटात खुशीच्या पावलांचे ठसे घेऊन जमिनीवर उमटविण्यात आले. हा आनंद सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूचे रहिवासी सुद्धा जमले होते. त्यांनी देखील अनोखा स्वागत सोहळा पाहत या कुटुंबाचं कौतुक केलंय. आपण स्त्री पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या मुलीचं व मुलाचं स्वागत शहरी व ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने होते हे नाकारता येणार नाही. या परिस्थितीवर मात करत शेजवळ कुटुंबियांनी आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलीच्या जन्माचं जल्लोषात स्वागत करत समाजाला एक सुखद धक्का दिला. यावेळी लक्ष्मीकांत शेजवळ यांनी आपल्या कन्यारत्नाचं फटाक्यांच्या आतिषबाजीसह फुलांच्या वर्षावात मिरवणूक काढून धूमधडाक्यात स्वागत केल्यामुळे उपस्थित ग्रामस्थ व नातेवाईक भारावून गेल्याचं चित्र शिर्डीत पाहावयास मिळालं. आजोबानं आपल्यातील कणखर स्वभावाला बाजूला ठेवून आपल्या नातीच्या आगमनावेळी फुलांचा वर्षाव करत स्वागत केल्यानं तेथे उभ्या असलेल्या प्रत्येकाचे डोळे आपोआप पाणावले होते. स्त्री पुरुष जन्मदरात कमालीची तफावत निर्माण झाली आहे. परिणामी आज लग्नाला मुली मिळत नाहीत. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या घरी लक्ष्मी आली. तिचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. पुरुष करतात ती सर्व कामे स्त्रिया कणखर आणि काकणभर सरसपणे करतात. मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मूल आहे हे लक्षात घेऊन वाढवायला हवे. त्याला उच्च शिक्षण, चांगले आरोग्य, चांगले भविष्य देण्याच्या नेटानं प्रयत्न प्रत्येक कुटुंबातून झाल्यास भविष्यात मुलीच्या कार्यकर्तृत्वातून त्या कुटुंबाला समाजात वेगळी ओळख मिळाल्याशिवाय राहणार नसल्याची भावना आजोबा देवानंद शेजवळ यांनी व्यक्त केली.
खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. खुशखबर खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.